एका अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करणाऱ्या सावत्र बापाला न्यायालयानं आज 20 वर्षांची सक्त कारावासाची शिक्षा ठोठावली। दत्तात्रय बंडू गोरे असं शिक्षा झालेल्याचं नाव असून तो करवीर तालुक्यातील कात्यायनी इथं राहत होता। राधानगरी पोलीस ठाण्यात या प्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता। करवीर तालुक्यातील कात्यायनी इथं दत्तात्रय बंडू गोरे राहत होता। त्यानं एक अल्पवयीन मुलगीचं अपत्य असलेल्या एका महिलेशी विवाह केला होता। 2013 ते 2019 या कालावधीत त्यानं त्या महिलेच्या अल्पवयीन मुलीला तुझ्या आईला ठार मारीन, तुमची वाट लावीन, तसंच स्वतः जीव देईन अशा धमक्या देऊन त्या अल्पवयीन मुलीवर वेगवेगळ्या ठिकाणच्या गावात नेऊन वारंवार लैंगिक अत्याचार केले होते। त्याच्या या त्रासाला वैतागून अखेर त्या अल्पवयीन मुलीनं दत्तात्रय गोरे याच्या विरोधात 2019 साली राधानगरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती। त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणी दत्तात्रय गोरे याला अटक करून याबाबतचं दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केलं होतं। या खटल्याची सुनावणी प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांच्या न्यायालयात पूर्ण झाली। सरकार पक्षाच्या वतीनं सहाय्यक सरकारी वकील ॲडव्होकेट प्रतिभा जाधव यांनी काम पाहिलं। त्यांनी एकूण 14 साक्षीदार तपासले। त्यांच्या साक्षी सहाय्यक सरकारी वकील ॲडव्होकेट प्रतिभा जाधव यांनी वरिष्ठ न्यायालयातील मांडलेले न्यायनिवाडे, प्रत्यक्ष पुरावा आणि त्यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयानं या प्रकरणी दत्तात्रय बंडू गोरे याला दोषी ठरवून त्याला 20 वर्षे सक्त मजुरी आणि 3000 रुपये दंड अशी शिक्षा आज ठोठावली। पीडित मुलगी ही अल्पवयीन असताना सुद्धा तिच्यावर अतिशय क्रूरपणे तिच्यावर अत्याचार केलेला आहे आणि तो तिचा सावत्र वडील आहे आणि त्या अनुषंगाने फिर्यादीने राधानगरी पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यानंतर आरोपीवर गुन्हा दाखल झाल्यानंतर सरकारतर्फे एकूण 14 साक्षीदार तपासण्यात आलेले आहेत आणि त्या 14 साक्षीदारांचे साक्षी तसेच वरिष्ठ न्यायालयाचे न्यायनिवाडे व माझा युक्तिवाद ग्राह्य मानून मेहरबान कोर्टाने मेहरबान कोर्ट प्रमुख जिल्हा न्यायाधीश अग्रवाल मॅडम सो यांनी सदर आरोपीस 20 वर्षाची शिक्षा व 3000 रुपये दंड सुनावण्यात आलेला आहे। सहाय्यक सरकारी वकील ॲडव्होकेट प्रतिभा जाधव यांना या कामी राधानगरी पोलीस ठाण्याचे तपासी अंमलदार पोलीस उपनिरीक्षक AS लोखंडे, पैरवी अधिकारी विक्रम पाटील तसंच तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक सरिता लायकर यांचं सहकार्य लाभलं।